घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 16 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये जानकीचं नाव जरी त्या गुंडांनी घेतलं असलं तरी आपल्याला एक वेगळाच आता इकडे सत्याचा उलगडा झालाय। ऐश्वर्या ऐश्वर्या या सगळ्याच्या मागे नाहीये, तर एक तिसरीच व्यक्ती आहे जी व्यक्ती जानकीला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते आहे। आणि ती व्यक्ती आता कोण आहे आणि नवीनच एक आता व्यक्तीची या मालिकेत काय एंट्री झाले, नक्की काय झाले सगळं पाहूया। इकडे जानकी आता त्या गुंडाचा पाठलाग करत असते आणि त्याच वेळेला तो गुंड पळत असतो। पळताना जानकी त्याला पकडते आणि बाकीचे लोक पण तिकडे येतात आणि ती लोक म्हणायला लागतात, काय झालं ताई, हा तुम्हाला त्रास देतोय का? असं म्हटल्यावर ती मारा रे ह्याला। एक जण म्हणतं पोलिसांना बोलवा आणि याला पोलिसात द्या। असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे तो म्हणायला लागतो, नाही नाही मला मारू नका। यावरती ती बाई म्हणते, सांगा हा तुमची छेड काढतोय का? तुमची छेड काढून तुम्हाला आता इकडे अडकवण्याचा प्रयत्न करतोय का? मारा ह्याला मारा। असं म्हणत आता त्या माणसाला मारायला लागतात। जानकी थोडा वेळ त्याला मार खाऊ देते जेणेकरून तिला आता त्याला अद्दल घडवता येईल म्हणून ती त्याला आधी मार खाऊ देते। मग त्यानंतर ती सांगते, दादा अहो नाही थांबा, त्यांना मारू नका, कारण ना खरं तर तो आमचं फॅमिली मॅटर आहे, तुम्ही सगळे जा। म्हणजे थोडंसं आमच्या फॅमिलीमध्ये गोंधळ चालला होता म्हणून आता मी त्याच्याशी बोलत होते, बाकी तसं त्यांनी काही केलेलं नाहीये, तुम्ही त्यांना या सगळ्यामध्ये आता इकडे हे करा, म्हणजे सोडून द्या। असं म्हणत ती त्या माणसाला आता इकडे सोडून द्यायला सांगत असते आणि त्याच वेळेला तो म्हणतो, जानकी वहिनी माफ करा। यावरती मग आता इकडे लता सांगायला लागते, हे बघा मी तुमचं हे काम शेवटचं करीन, यापुढे पण जर तू मला माझ्या मुलीचं सत्य सांगितलं नाहीस किंवा मला माझ्या मुलीपर्यंत घेऊन गेली नाहीस तर गाठ माझ्याशी आहे। मी सगळ्या रणदिव्यांच्या समोर तुझं सत्य उघडकीला आणेन आणि सगळ्यांना सांगेन की तू नक्की काय केलंयस ते। असं म्हणत आता इकडे लता धमकी देऊन निघून जाते आणि त्यानंतर मग आता इकडे सांगायला लागतो सारंग, ऐश्वर्या मी तर चांगलाच घाबरलो होतो, काय सांगू मी तुम्हाला, तुम्ही तिला सांगितलं का की जानकी तिची आई मुलगी आहे ते? यावरती ऐश्वर्या म्हणते, कधीच नाही, आणि यापुढे सुद्धा तिला समजणार नाही की जानकी तिची आई आहे। त्या जानकीची आणि तिची मी भेट मुळातच होऊ देणार नाहीये, कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तिने माझ्या वडिलांना जेलमध्ये पाठवले, जेलमध्ये तिळतिळ त्यांना मरायला ठेवले आणि तसंच हिच्या आईला सुद्धा मी आता तिच्या जवळ येऊच देणार नाहीये। आईच्या भेटीसाठी ती तिळतिळ तुटेल। ऐश्वर्याचा प्लॅन खूप मोठा असतो, म्हणजे हा जरी समोरचा डाव दिसला असला तरी इतकाच डाव नसतो, अनेक गोष्टी आता पुढे तिला करायच्या असतात, पण शेवटी एपिसोडच्या एक भयंकर खुलासा होणार असतो आणि हा ऐश्वर्याचा प्लॅन काय आहे किंवा अजून एक तिसरीच व्यक्ती एंट्री करणार आहे ते आपल्याला माहित नसतं। इकडे आता तो माणूस जानकीची माफी मागायला लागतो। जानकी म्हणते, बघ तू मला खरं खरं सांग, नाहीतर आत्ताच्या आत्ता या लोकांना परत बोलवेन आणि या लोकांना परत बोलवून तुला असा काही चोप द्यायला सांगेन ना की तुला कळणार सुद्धा नाही। लवकरात लवकर सांग, सॅम्पल तू चेंज केले होतेस ना? असं म्हटल्यावरती मग आता तो गयावया करायला लागतो, हो सॅम्पल मी चेंज केले होते, पण तुम्ही, हो मी सॅम्पल बदलले। यावरती मग जानकी सांगायला लागते, कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे सगळं तू? असं म्हटल्यावरती मग तो सांगायला लागतो, ऐश्वर्या मॅडमच्या। यावरती जानकी म्हणते, ऐश्वर्या मी तुला सॅम्पल चेंज करायला सांगितले, आत्ताच्या आत्ता घरी चल आणि सगळ्यांच्या समोर हे सत्य सांग। असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नको मला जाऊ दे। यावरती जानकी सांगते, मी तुला सोडणार नाहीये, तू घरी चल, नाहीतर आत्ता ह्या लोकांना बोलवते किंवा पोलिसांना बोलवते आणि पोलिसांना बोलवून तुला पोलिसात देते। असं म्हटल्यावरती तो आता हात जोडायला लागतो, जानकी वहिनी प्लीज मला असं काही करू नका, मला लवकरात लवकर इकडून जाऊ दे। असं म्हटल्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो की मी घरी येऊन साक्ष द्यायला तयार आहे। मग जानकी त्याला घरी घेऊन जाते। इकडे लताला कावेरीचं बोलणं सतत आठवत असतं की ऐश्वर्या माझी मुलगी आहे आणि ऐश्वर्या ही म्हणजे ती सयाजीरावांची मुलगी आणि सयाजीरावांनी नानांना मारण्याचा प्रयत्न केलाय आणि ती आता विचार करत असते, हे काय घडतंय माझ्यासोबत, म्हणजे आता मी माझ्या मुलीला कधी भेटू शकेन का? या ऐश्वर्या खरं बोलत असेल का? मी जाऊ का हे घर सोडून? काय करतेय मी इथे? मी इथे आता असणं कितपत योग्य आहे? नाही नाही, पण जर का मी इथून निघून गेले तर ऐश्वर्या या सगळ्यामध्ये माझ्या मुलीसोबत काय करेल किंवा मला आता या सगळ्यामध्ये इकडे ती सांगणार पण नाही की माझी मुलगी कोण आहे। जर मला माझी मुलगी कोण आहे
हे जाणून घ्यायचं असेल तर मला इथे थांबणं भाग आहे, असं म्हणत लता आता इकडे थांबत असते आणि तिला फक्त आपल्या मुलीसाठी थांबायचं असतं. त्याच वेळेला आता इकडे डस्टबिनमध्ये सगळी घाण टाकत असताना तिला गुलाब दिसतो आणि पाहते तर काय, जे स्वेटर तिने तिच्या मुलीसाठी विणलेलं असतं ते स्वेटर ऐश्वर्याने डस्टबिनमध्ये टाकलेलं असतं. मग त्यानंतर आता इकडे लता सांगायला लागते, काय रे हे? यावरती मग आता तो सांगायला लागतो, काही नाही, हे सगळी घाण होती ना, ती घाण टाकून दिली. असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते, नाही रे, ही घाण नाही आहे, ही घाण नाही आहे, हे माझ्या मुलीचं स्वेटर आहे, असं म्हणत ती आता ते आपल्या उराशी कवटाळायला लागते आणि मनातल्या मनात ती आता हे सगळं बोलते. तोपर्यंत इकडे आता गुलाब निघून जातो आणि ती आता सांगायला लागते की या ऐश्वर्याने माझ्या भावनांची बिलकुल कदर ठेवलेली नाहीये, म्हणजे काही झालं तरी या ऐश्वर्याला धडा शिकवायलाच पाहिजे. इकडे हे सगळं चालू असताना मग जानकी त्या गुंडाला घेऊन आता घरी येते. तोपर्यंत ऋषिकेश म्हणत असतो, जानकी कुठे गेले मला काही माहित नाहीये. तितक्यात जानकी म्हणते, ऋषिकेश काळजी करू नका, मी आलेली आहे, असं म्हणत जानकी आता इकडे ऋषिकेशला आवाज द्यायला लागते. ऋषिकेश, ऋषिकेश. यावरती आता ऐश्वर्या गडबडते. अहो सारंग हा तोच माणूस आहे, सारंग हा तोच माणूस आहे ज्या माणसाला आपण सॅम्पल बदलायला पाठवले होते, असं म्हटल्यावरती मग मात्र तो सांगायला लागतो, काय? यावरती ती सांगते, हो, आता हा माणूस आपलं सगळं बिंग फोडणार. तोपर्यंत ऋषिकेश म्हणतो, जानकी तू कुठे होतीस, कुठे गेली होतीस, कोण आहे हा माणूस? यावरती जानकी सांगायला लागते, ऋषिकेश यालाच विचारा, जे काही सॅम्पल डॉक्टर साहेब घेऊन चालले होते ना, ते सॅम्पल ह्यांनीच चेंज केले. असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, काय हे सगळं तू केलंस? असं म्हटल्यावरती तो आता बडबडतो आणि तो म्हणतो, हो, मला माफ करा, मी सॅम्पल चेंज केले. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे जानकी सांगायला लागते, ऋषिकेश इतकंच नाही तर त्याला तुम्ही विचारा की हे सॅम्पल कुणाच्या सांगण्यावरून त्यांनी चेंज केले. आणि मग तो माणूस गडबडतो, ऐश्वर्या गडबडते, सारंग गडबडतो, ऋषिकेश चिडतो, त्याची कॉलर पकडतो. कॉलर पकडून ऋषिकेश म्हणायला लागतो, काय आहे हे सगळं, कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंय? असं म्हटल्यावरती तो आता म्हणायला लागतो, तर तपप करत तो म्हणतो, म्हणजे म्हणजे मी हे सॅम्पल ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्यावरून बदलले. ऐश्वर्या मॅडमनी मला सांगितलं होतं हे सॅम्पल बदलायला. ऋषिकेशने त्याची कॉलर पकडून त्याच्याकडून सत्य बदवून घेतलेलं असतं. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश म्हणतो, काय ऐश्वर्याने सांगितलं? यावरती ऋषिकेश म्हणतो, ते काही नाहीये, या ऐश्वर्याला जी काही शिक्षा द्यायची ती शिक्षा तर आपण देऊच, पण त्याआधी याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. यावरती जानकी म्हणते, हो, आत्ताच्या आत्ता यांना पोलिसांच्या ताब्यात देऊया. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे तो म्हणायला लागतो, जानकी वहिनी, अहो असं तर काही ठरलं नव्हतं, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं त्याचप्रमाणे सगळं आता इथे येऊन मी बोललेलो आहे ना, मग तरी सुद्धा तुम्ही मला पोलिसात का देताय? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सारंग म्हणतो, ऐश्वर्या हा काय बोललेला हे आपल्याला काही कळतच नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता ऐश्वर्या म्हणते, काही नाही, 1 मिनिट, सांग रे, काय बोललास तू? असं म्हणत ऐश्वर्या त्याला आता धरते. त्यावरती तो म्हणतो, काही नाही. यावरती ऐश्वर्या म्हणते, खरं खरं बोल, तू मला कधी पाहिलं होतंस रे? तू याच्या आधी कधी मला पाहिलं होतंस का? ऐश्वर्याचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेवलला असतो. त्याने जरासं जानकीवरती उलट फिरल्यावरती इकडे आता ऐश्वर्या या सगळ्यामध्ये त्याला म्हणायला लागते, बोल रे, कधी पाहिलंस तू मला? खोटारड्या, काहीही सांगतोयस. यावरती तो म्हणतो, माफ करा मला जे जानकी वहिनींनी बोलायला सांगितलं ते मी बोललो. मला जानकी वहिनींनी सांगितलं की घरी जाऊन ऐश्वर्याचं नाव घ्यायचं आणि म्हणूनच मी इकडे येऊन तुमचं नाव घेतलंय. असं म्हणत त्याने आता बाजी एका झटक्यात पलटलेली असते. त्यानंतर ऋषिकेश म्हणतो, काय करतोयस तू? का खोटं बोलतोयस तू? यावरती तो म्हणतो, नाही दादा, मी खोटं नाही बोलत आहे, मी जे काही खरं आहे तेच सांगतो. जानकी म्हणते, काय बोलताय? का तुम्ही हा विषय पलटताय? यावरती तो म्हणायला लागतो, जानकी वहिनी, तुम्ही असं का करताय? तुम्ही का या सगळ्यामध्ये मला अडकवताय? तुम्ही तर मला म्हटला होतात की जे काही तुम्ही सांगाल ते मी बोललो तर तुम्ही मला सोडाल ना, मग का या सगळ्यामध्ये मला तुम्ही अडकवून ठेवताय? ऐश्वर्या म्हणते, बघितलं, म्हणजे मला अडकवण्यासाठी या जानकीने याला हायर केलंय. यावरती आता इकडे सारंग म्हणतो, जानकी वहिनी, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. असं म्हणत सारंग सुद्धा आता या सगळ्यात सामील होतो. जानकी म्हणते, हा खोटारडा बोलतोय. आत्ता सांग मला, लोक तुला मारत नव्हते का तिकडे? आणि मी तुला या सगळ्यामध्ये विचारलं तेव्हा तू मला सांगितलंस ना की ऐश्वर्याने हे सगळं केलंय. ऐश्वर्या म्हणते, वा जानकी वहिनी वा, मला वाटलं नव्हतं की तुम्ही इतक्या निगेटिव्ह खेळी खेळाल म्हणून.
असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो, मला माफ करा. ऐश्वर्या त्याच्या थोबाडीत देते आणि माझ्याबद्दल खोटी साक्ष देऊन माझ्या घरच्यांना माझ्या विरोधात फितवतोयस का, असं म्हणायला लागते. असं म्हणत ती त्याच्या एक थोबाडीत देते आणि हे सगळं जानकीने करण्यासाठी किती पैसे दिले ते सांग. यावरती तो म्हणतो, यांनी मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवलं. म्हणजे यांनी मला सांगितलं की जर का मी सांगेन तशी साक्ष तू दिली नाहीस ना, तर मात्र तुला या सगळ्यामध्ये आता पोलिसांच्या ताब्यात देईन आणि जेलमध्ये कायमचं अडकवून टाकेन. म्हणून आता मला ही साक्ष देणं भाग पडलं ऐश्वर्या मॅडमच्या विरोधात. असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश म्हणतो, खरं बोलतोयस तू? खरं बोल, माझा विश्वास आहे जानकी असं काही करणार नाही. त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, हो मी खरं बोलतोय, ऐश्वर्या वहिनीनेच हे सगळं केलं. ऐश्वर्या म्हणते, आई ऐका, ही सगळी खेळी आहे, माझ्या विरुद्ध खेळली जाणारी खेळी आहे. मी ह्याला रंगे हात पकडलं तेव्हा ह्यांनी सांगितलं होतं की हे सगळं ऐश्वर्याने केलंय म्हणून, मग आत्ता हा का पलटतोय? असं म्हटल्यावरती मग आता तो म्हणतो, नाही, या खोटं बोलतायत. यांनी मला हे बोलण्यासाठी भाग पाडलं होतं. यांनी सांगितलं होतं की तू हे सगळं बोललास ना तरच तुझी सुटका करेन, नाहीतर तुला मी जेलमध्ये पाठवून देईन, हे मी सांगितलं होतं. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेच जण विचारात पडतात की नक्की काय घडलेलं आहे. आणि त्यावेळेला जानकी पुढे पुढे करत सुमित्राला आता आपली बाजू समजावून सांगायला येते. जसं काय सुमित्रा तिची बाजू ऐकूनच घेणार असते. सुमित्रा म्हणते, खबरदार खबरदार, मी आतापर्यंत जानकी समजत होते की तू घाईघाईत निर्णय घेतेस, तू या लताला आणून चुकीचा निर्णय घेतलेला आहेस, पण आज मला समजलेलं आहे तू इतकी कपटी बाई आहेस ना, तू इतकी कपटी, इतकी निगेटिव्ह अशा प्रकारची बाई असशील असं मला खरंच वाटलं नव्हतं. आता तुला या घरात राहण्याचा काही अधिकार नाहीये. आत्ताच्या आत्ता या घरातून तू चालती हो. या घरामध्ये अशी निगेटिव्हिटी मला नको आहे. असं म्हणत ती जानकीला घरातून हकलवून देण्याचं प्लॅनिंग करत असते. आणि त्याच वेळेला मग आता इकडे नानासाहेब म्हणतात, सुमित्रा अगं काय करतेस तू? सुमित्रा म्हणते, तुम्ही तर गप्पच बसा, तुम्ही तर काही बोलूच नका, आणि या सगळ्यामध्ये तुमचं आता बाद झालं. मी कोणाचं ऐकणार नाहीये. मला माहित या घरावरती पार्वतीची सत्ता आहे, पण पण या घरात कुणी राहायचं, कुणी नाही राहायचं, कुणी चुकलं तर त्याला काही शिक्षा द्यायची, हे सगळं अधिकार अजूनही माझे आहेत. मी काहीही ऐकणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा ही बाई या घरात राहणार नाही म्हणजे नाही. असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये लगेचच ती जानकीचा हात धरते आणि जानकीला आता घराबाहेर हाकलायला निघते. पण या वेळेला जानकी मुळूमुळू रडत बसत नाही, तर ती सांगायला लागते, आई ऐका, मी कुठेही जाणार नाही. या वेळेला मी तुमचं ऐकणार नाहीये. मला एक संधी हवी आहे. यावरती सुमित्रा म्हणते, तुझी संधी संपली. सगळं आता संपलेलं आहे. तुला या घरामध्ये अजिबात थारा मिळणार नाहीये. आत्ताच्या आत्ता चालती हो इथून. यावरती जानकी म्हणते, मी तुमचं ऐकणार नाही. मागच्या वेळेला मी घराचा उंबरठा ओलांडला होता, त्यावेळेला आपल्या घराची काय अवस्था झाली होती. मुक्या जनावरासारखं वेठीला बांधून आपलं घर तुम्ही विकायला निघाले होते, आणि या वेळेला मी ते होऊ देणार नाहीये. काहीही झालं तरी या वेळेला मी घराच्या बाहेर जाणार नाही. मी या सगळ्यामध्ये आता इथून कुठेही जाणार नाहीये. तुम्ही कितीही मला हकलण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा जोपर्यंत मी आता योग्य त्या व्यक्तीला शिक्षा देत नाही किंवा जी व्यक्ती चुकले तिचा आता सत्य समोर आणत नाहीये, तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. असं म्हणत जानकी हट्टाला पेटते. तितकीच हटकाला सुमित्रा पेटते, तिचा हात धरते, तिला बाहेर हाकलवत असते. जानकी उंबरठ्यात पडते, पण तरी पण तिचा निश्चय ठाम असतो. काहीही झालं तरी सुद्धा जोपर्यंत मी या घरावरती आलेलं संकट या घरातून बाहेर काढत नाहीये, ही ऐश्वर्या आणि ही खोटारडी पार्वती या घरात जी घुसले तिचं सत्य जोपर्यंत बाहेर काढत नाहीये, तोपर्यंत मी या घरातून निघून जाणार नाहीये. तुम्ही कितीही काही बोललात तरी सुद्धा. यावेळेला सुमित्राच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत जानकी घर सोडून जाण्यासाठी नकार देते आणि या घरावरती असलेलं संकट या घरात असेपर्यंत मी या घरातून जाणार नाही असं म्हणते. यावरती सुमित्रा चिडते, तुम्हाला जे काही करायचे ते करा, असं म्हणत तिकडून ताडताड निघून जाते. सुमित्रा निघून गेल्यावरती आता इकडे जानकीला खूपच वाईट वाटतं आणि या माणसांनी खेळी कशी बदलली हा प्रश्न ऐश्वर्याला पडतो. तितक्यात सारंग येतो आणि वा ऐश्वर्या वा, काय वेळेवरती तुम्ही खेळी पलटली तो. म्हणजे मला तर वाटलं होतं संपलं सगळं.
असं म्हटल्यावरती मग यावरती ऐश्वर्या म्हणते, सारंग 1 मिनिट. यावरती सारंग म्हणतो, नाही नाही, जानकी वहिनी कितीही हुशार असली, तिने कितीही हुशारीने आता इकडे त्या माणसाला पकडलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही ऐश्वर्या आहात, तुम्ही थोडी ना जानकीला ऐकणार आहात. तुम्ही त्या माणसाला ऑलरेडी मॅनेज केलं, म्हणजे मला कमालच वाटते तुमची. यावरती मग आता ऐश्वर्या सांगायला लागते, सारंग गप्प बसा, मी कुणालाही मॅनेज केलेलं नाहीये. मी त्या माणसाला याच्या आधी भेटले पण नव्हते, मी त्याला भेटले सुद्धा नव्हते आणि त्याने हे सगळं का केलंय हे काहीही मला माहित नाहीये. मी फक्त सॅम्पल चोरण्याचे त्याला पैसे दिले होते. तो हे सगळं का बोलला काहीच कळत नाहीये. यावरती आता इकडे सारंग म्हणायला लागतो, काय, मला तर वाटलं की तुम्ही त्याला मॅनेज केलंय. मग त्याने अचानकपणे तुम्ही सगळं कारस्थान करून सुद्धा जानकी वहिनीचं नाव का घेतलं? ऐश्वर्या म्हणते, याचा अर्थ एकच निघतोय की या सगळ्या मागे आपल्या मागे कुणीतरी आहे, कुणीतरी आपल्याला मदत करते, कुणीतरी या सगळ्यामध्ये आपली बाजू घेते. पण कोण, काहीच कळत नाहीये. आणि कोणाला आपली मदत करून काय मिळणार आहे? यावरती सारंग म्हणतो, मला पण कळत नाहीये, कोण आहे ती व्यक्ती जी आपल्याला मदत करते? ऐश्वर्या म्हणते, मी पण त्याच गोष्टीचा विचार करते की याला कुणी मॅनेज केलं असेल किंवा कुणी ह्याला पैसे दिले असतील माझ्या बाजूने बोलायला आणि जानकीचं नाव घ्यायला. असं फुकटचं काम तर तो कधी काही करणारच नाहीये. मी अशा लोकांना चांगलीच ओळखते. मग कोणीतरी व्यक्ती आहे जी जानकीच्या विरोधात आपली साथ देते आहे. मग ही व्यक्ती कोण आहे? किंवा जानकीच्या विरोधात आपली साथ देणाऱ्या या व्यक्तीला आता आपल्याला भेटायलाच पाहिजे, कारण ती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे किंवा आपल्याला ती मदतीला येते आहे. असं म्हणत ऐश्वर्या या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की कोण आहे किंवा या सगळ्यामध्ये आपली मदत कोण करते हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असते. आणि तितकीच उत्सुकता शेवटी आपल्याला नक्की सत्य समजणार असतं. सारंगला पण प्रश्न पडतो. इकडे तोपर्यंत जानकी आपल्या रूम मध्ये येते. रूम मध्ये आलेल्या जानकीला आता इकडे ऋषिकेश समजवायला येतो. तोपर्यंत तो माणूस, जो माणसाने जानकीच्या विरोधात ऐश्वर्याची साथ दिलेली असते, तो आता एका कारपाशी येतो. कारपाशी आल्यावरती, तुम्ही जे काही मला काम सांगितलं होतं ना, ते काम मी अगदी अचूक केलेलं आहे. ऐश्वर्याच्या ऐवजी जानकीला अडकवलेलं आहे. आता मला माझा मेहनताना. यावरती आता इकडे कारमधून एक हात येतो, ज्या हातामध्ये हँगलोज घातलेले असतात. हँगलोज घातलेला हात खूप सारे पैसे आता त्या माणसाच्या हातामध्ये देतो आणि तो सांगतो, याच्या पुढे अशीच कामं मी करेन, काही छोटी मोठी कामं असेल तर सांगा मला. आणि मग तो हात म्हणजे बाहेर येतो. तो माणूस हात आत घेतो, एकही शब्द बोलत नाही, आपल्या कारचं काच लावतो आणि तिकडून निघून जातो. हा माणूस कोण आहे हे अजूनही आपल्याला कळत नाही, पण ही कोणीतरी बाई आहे एवढं मात्र नक्की, एवढं समजतं. मग पैसे देऊन तो हात निघून जातो. त्यानंतर जानकी वरांड्यात बसलेली असते. ऋषिकेश येतो. जानकी, इतका विचार करू नको. जानकी म्हणते, तुम्हाला सुद्धा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? मी असं करेन असं वाटतंय का? ऋषिकेश म्हणतो, बिलकुल नाही, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, तू असं काहीही करणार नाहीस, या गोष्टीची मला खात्री आहे, असं तो म्हणायला लागतो. जानकी म्हणते, मग कोण आहे या सगळ्याच्या मागे? कोण हे सगळं करते? ऐश्वर्याला मदत कोण करते हे मी शोधून काढेन. यावरती तो सांगतो, हे बघ, हे सगळं तुझ्या बाबतीत घडतंय कारण तुला या सगळ्यामध्ये आता म्हणजे प्रॉपर्टीचे हिस्से हवे आहेत सगळ्यांना, आणि म्हणून हे सगळं घडतंय. एकदा का प्रॉपर्टीचे हिस्से झाले की तुझ्यावरती कुणी आरोप करणार नाही. इकडे ऋषिकेश सुमित्राला सांगायला लागतो, जर का जानकीवरती आरोप होतोय आणि जानकीला या घरातून बाहेर काढण्याची गोष्ट होते, तर मी सुद्धा या घरात राहणार नाही, मी सुद्धा हे घर सोडून जाईन, असं म्हणत ऋषिकेशने खूप मोठा ऐलान केलेला असतो. जानकीला मात्र आता स्वतः हे घर सोडून जाण्यापेक्षा या घराचे 4 तुकडे होणं अपेक्षित नसतं. तिला या घराचे 4 तुकडे होणं आवडलेलं नसतं आणि म्हणून जानकी या सगळ्यामध्ये आता हे 4 तुकडे न होऊ देण्यासाठी किंवा ह्या घराचे भाग न होऊ देण्यासाठी नक्की काय करणार आणि ऐश्वर्याची मदत करणारी ती चौथी व्यक्ती कोण आहे हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.